आहे। आता या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव आलं असेल तर त्यांनी काय करायचे, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या पोर्टलवर जायचं आणि तुमची KYC जवळच्या CSC केंद्रावरून तुम्ही करून घ्यायची आहे। त्यामध्ये यादीमध्ये तुमचं जर नाव आलं असेल तर तुम्हाला KYC करायची आहे। आता हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांची माहिती पण आता आपल्याला बऱ्याच साऱ्या बँकांची, म्हणजे जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा युनियन बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पंजाब नॅशनल बँक किंवा इतर बँकांकडून आपलं कर्ज घेतलेलं आहे, परंतु अद्यापही सरकारच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांची यादी ही जाहीर झालेली नाही। तर मग अशा शेतकऱ्यांनी काय करायचं किंवा त्यांची यादी कधी लागणार, असा सर्व शेतकऱ्यांना प्रश्न आहे। तर महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा पंजाब नॅशनल बँक किंवा ज्या काही राष्ट्रीयकृत बँका आहेत किंवा सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, या सर्व बँका ज्या आहेत त्यांची पुढील यादी असणार आहे। म्हणजेच काय, जसं पहिल्या यादीमध्ये एक पर्टिक्युलर शेतकऱ्यांची नावं आले, तर आता राहिलेल्या शेतकऱ्यांची नावं हे पुढील याद्यांमध्ये किंवा पुढील जेवढ्या काही याद्या लागणार आहेत त्याच्यामध्ये येणार आहेत। आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा जो पोर्टल आहे सरकारने चालू केलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमची पहिलं तर KYC करून घेणं आवश्यक आहे। त्याच्यामध्ये तुमचं नाव आलं असेल तर तुम्ही तुरंत KYC करून घेणं हे अत्यावश्यक आहे। त्याच्यामध्ये जर तुमचं आधार प्रमाणीकरण म्हणजेच तुमचा अंगठा लावल्यानंतर 48 तासांच्या आत तुम्हाला कर्जमाफीचे पैसे हे तुमच्या कर्ज खात्यामध्ये येणार आहेत। यानंतर पुढचा जे काही अपडेट्स महत्त्वाचा आहे तो म्हणजे कर्जमाफीची कुठले शेतकरी सरकारने पात्र केलेले आहेत। आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होत आहे की मी पात्र आहे की अपात्र आहे, मग या यादीमध्ये माझं नाव येईल की नाही येईल। तर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो 15 जुलै रोजी GR निघाला होता, ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की अंतिम तारीख जी आहे तुमची म्हणजे 1 एप्रिल 2019 पासून ते 30 सप्टेंबर 2025च्या दरम्यान थकीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची ही कर्जमाफी असणार आहे। आता पुन्हा एकदा तारीख आहे ती म्हणजे कोणतीच, 1 एप्रिल 2019 ते 30 सप्टेंबर 2025च्या दरम्यान जो काही मधला कालखंड आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी होणार आहे। मग आता हा जी काही शेतकऱ्यांना 2 लाखपर्यंत तर माफ होणार आहे, मग 2 लाखांच्या वरचं कर्ज जे आहे म्हणजे ज्यांचं कुणाचं जास्त कर्ज असेल तर अशा शेतकऱ्यांना ते कर्ज स्वतः भरावयाचं आहे। आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना 2 लाखांच्या वरचं कर्ज आहे त्या सर्व शेतकऱ्यांना OTS योजनेमध्ये सहभागी करून घेऊन त्या शेतकऱ्यांना OTS योजनेच्या माध्यमातून OTS योजना त्यांना लागू करून त्या शेतकऱ्यांचं वरचं कर्ज त्या अंतर्गत काही कर्ज तुम्ही भरून बाकीचं शेतकऱ्यांना नील करता येणार आहे। आता याच्याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही माध्यमातून असं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखांच्या वरचं कर्ज आहे, 2 लाखांच्या वरच्या कर्जामध्ये शेतकऱ्यांना OTS योजनेअंतर्गत सवलत मिळणार आहे। आता याच्यामध्ये जी काही ही योजना आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला जर 2 लाखांच्या वरच्या पैशांसाठी जी काही योजनेची सवलत मिळणार आहे, आता ही कोणाला मिळेल, तर बरेच शेतकरी असे आहेत ज्यांचं 2 बँकांमधून कर्ज आहे।